हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर फायनली काल रात्रीपासून पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे आणि काल पण म्हणजे रात्री पण खूप चांगला पाऊस पडला. प्लस सकाळी पण पहाटे लवकर पाऊस पडला. तर काल रात्री पण मी थोडं शूट केलं आहे आणि सकाळी पण एक 6-6:30 वाजेपर्यंत पण चांगला पाऊस पडत होता आणि दुपारी एवढा नाही पडला आणि आत्ता जरा शांत आहे. पण मळबट खूप आले, काळे ढगसुद्धा आलेले आहेत. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर खूप दिवसांपासून पाऊस नव्हता. लोकं अक्षरशः पाईप वगैरे शेतात घेऊन पाणी शिपत होते. दाढी जे काही रोपटे वगैरे आहेत नाचणीचे ते. तर काल रात्री पाऊस पडल्यामुळे ना बऱ्यापैकी जमीन पण ओली राहिलेली आहे. ऊन वगैरे पण पडलेलं नाही आहे. त्याच्यामुळे बऱ्यापैकी छान वातावरण झालेलं आहे. सगळी झाडं छान हिरवीगार झालेली आहेत. पुरेसे म्हणजे तरी तसं बघायला गेलं तर एक दीड तास तरी पाऊस बऱ्यापैकी पडला. त्याच्यामुळे छान मस्तपैकी क्लायमेट झाले. प्लस सकाळी पहाटे पण लवकर पडला. त्याच्यामुळे तर बघा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आणि दिवसभरात बघा काय केलं आहे ते सुद्धा. तर अखेर पावसाने हजेरी लावली आहे, ती पण रात्रीची. आणि हे बघा आपल्या अंगणामध्ये किती सारं पाणी जाते. लहान मुलं पण म्हणजे एवढ्या रात्री अंघोळ करायला पण सुरुवात केली आणि त्याने. खूप दिवस पाऊसच नव्हता, सो सगळे एकदम मस्त मजेत आहेत कारण की पावसाला सुरुवात झालेली आहे आणि इकडे सगळे भिजतात. आणि बघा आपलं अंगण पूर्ण एकदम ओलं असं झालेलं आहे आणि पाणी बघा कसं जातं. तर आता कंटिन्यू पाऊस लागू देच. आता बघूया कसं काय होतं, कारण की आता शेतीची जी काही कामं आहेत ती जवळ आलेली आहेत. त्याच्यामुळे आता पाऊस जर कंटिन्यू पडला ना, तर जी काही रोपं आहेत ना, ती मोठी व्हायला काही टाईम नाही लागणार. त्याच्यामुळे 15 दिवसात सुद्धा आपली लावणी स्टार्ट होऊ शकते. तर पाऊस जर कंटिन्यू पडला तर अशा पद्धतीने रात्रीच पाऊस आला, त्याच्यामुळे खूप भारी वाटलं. आणि हे बघा म्हणजे असं अंगण खूप दिवसानंतर असं ओलं पण दिसलं. नाहीतर सगळी झाडं पण एकदम हिरमुसल्यासारखी झाली होती. त्याच्यामुळे आपली सगळी झाडंसुद्धा भिजलेली आहेत आणि असे सगळे आमच्या इथे बसलेले आहेत बाहेर येऊन. सो पाऊस आपला यात मस्तपैकी चालू झालेला आहे. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता हा कंटिन्यू लागेल कारण की आता कसं आहे माहिती आहे, नक्षत्र वगैरे चालू होतात. तर अडदडा वगैरे पण म्हणतात नक्षत्र आहे, त्याच्यामध्ये पाऊस हा रिमझिम असे असतोच चालू. ए भिजला. ए बाबू, मम्मी बोलावते. तर रात्रभर पाऊस पडला तर सकाळी 6:30लाच परत हजेरी लावली पावसाने. खूप पाऊस पडत होता तुम्हाला बघायला मिळेल. रात्री पण खूप पाऊस पडला आणि आपल्या हे बघा सगळीकडे एकदम असं धुक्यासारखं झालेलं बघायला मिळेल तुम्हाला. तर दुपारनंतर बघा कसे काळे ढगसुद्धा आलेले आहेत. तर आज ना नुसतं ते वातावरण असंच होतं आणि आता कसं आहे पाऊस एकदा स्टार्ट झाला की कुठे घराबाहेर पण जास्ती पडता येत नाही. तर असं तुम्हाला मी थोडक्यात तुम्हाला पाऊस कसा लागला, काय लागला हेच तुम्हाला व्हिडिओमधून बघायला मिळेल. सो वातावरण बघा कोकणातलं कसं आहे एकदम. आणि आता ह्या दिवसांमध्ये आहे ना थंड वारा वगैरे सुट्टा एक नंबर वाटतं. आणि बघा काळे ढगसुद्धा आलेले आहेत. तर आता आपण फुलं वगैरे पण आपल्याला काढायची आहेत, तर ते पण दाखवते तुम्हाला. मोगरा वगैरे आपला खूप सारा बहरलेला आहे. तर अशा पद्धतीने तर ही बघा आपली सगळी झाडं आहेत आणि एकदम टवटवीत दिसत बघा. रात्री पाऊस पडला. ही तगर आहे, त्याच्या साईडला आपलं मोगऱ्याच्या कळ्यासुद्धा आलेल्या आहेत. हा बघा कडीपत्ता आहे, कालच्या रात्री पावसाने ना पूर्ण सगळं म्हणजे नुकतंच फुटलेलं आहे, कोवळ्या आहेत, त्याच्यामुळे फांद्या अशा थोड्या खाली पडलेल्या झाल्यात. आणि वातावरण बघा काळे ढग खूप आले आहेत. तर आता हे असंच वातावरण राहणार कारण की कंटिन्यू आता पाऊस पडला तर आता काही ऊन पण पडेल सांगू शकत नाही. तर इथे बघा आपली सगळी जी काही झाडं आहेत ती एकदम छान टवटवीत दिसत. आणि ह्या दिवसांमध्ये ना मोठ्या प्रमाणात झाडांना बहर येतो. जास्वंदी असेल, तगर असेल, मोगरा असेल, या दिवसांमध्ये खूप बहर येतो. आणि बघा तगरसुद्धा आहे इथे. तर तगरमध्ये पण खूप वेगळे प्रकार आहेत. पाकळ्यांमध्ये वगैरे
वगैरे. ही डबलवाली आहे, सिंगलवाली पण आहे, कधी कधी छोटी पण येते साईजला वगैरे. तरी बघा खूप सारा बहर आलेला आहे आपल्या मोगऱ्याला. नवीन पालवी आली नाही, पालवीतूनच ही फुलं आता कळ्या बघा मी ते काढायला घेतलेल्या आहेत. आणि मस्त म्हणजे सगळीकडे ना गुच्छेचे गुच्छ असे तुम्हाला बघायला मिळतील मोगऱ्याचे. तर पाऊस थांबला होता तर म्हटलं चला काढूया, नाही तर एकदा स्टार्ट झालं तर परत मग बाहेर पडता येणार नाही. आणि खूप क्लायमेट तर एक नंबर झालं होतं आणि वारा वगैरे तर खूप छान सुटलेला. तर ह्या दिवसांमध्ये आहे ना, असं जर क्लायमेट असेल ना तर खूप छान वाटतं. आणि पाऊस तर म्हणजे फायनली चालू झालेलाच आहे. तो एक आनंद आहे वेगळीकडेच, कारण की लोकं अक्षरशः म्हणजे ह्याला झाले होते की पाऊस पडेल की नाही, पडेल की नाही असं. जर तेव्हापासून जर पाऊस आता कंटिन्यू असेल तर हेवाला लावणीचं पण लोकांनी सुरुवात केली नसेल, कारण की जी रोपं असतात ना ती झपाट्याने वाढतात त्याच्यामुळे. आणि वाढले की मग जास्त पण वाढून देत नाहीत. त्याच्यामुळे जास्ती जर वाढले ना की मग लावताना वगैरे ते तुटतात वगैरे, त्याच्यामुळे पाती वगैरे. तर जास्त पण उंच वगैरे करून देत नाही. तिथे बघा मी पटापट कळ्या काढायला घेतल्या होत्या. आता ह्या दिवसांमध्ये ना खूप मोगऱ्याला बहर वगैरे येतो. तर अशा पद्धतीने जिथे जिथे होता तिथला काढलेल्या आहेत. आता कसं आहे माहिती आहे, हा एवढा लागला आहे ना, बहरलेला आहे, त्याच्यामुळे रोज कळ्या आपल्याला मिळतात. आणि आत्ताच्या ज्या कळ्या असतात ना एकदम टपोऱ्या आणि एकदम जाडसर आहेत एकदम फुगीर अशा. तर हे बघा. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर ही साईडतून म्हणजे बाहेरच्या साईडने मी आली, तिथून तुम्हाला दाखवते. त्याला थोडं ब्लर दिसेल कारण की क्लायमेटच असं काही झालं आहे ना, जेणेकरून पूर्ण पावसाचं काळोख असं आल्यासारखं झालं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जास्ती काही बघायला मिळणार नाही. तरी पण बघा इथे सगळीकडे छान छान असे गुच्छ आलेले आहेत मोगऱ्याला. आणि रात्रीचा वास खूप छान सुटतो. जर एखादी दुसरी कळी जर राहिली ना तर खूप छान असा वास सुटतो. तर अशा पद्धतीने जास्वंदीला पण आपला खूप सारा बहर आलेला आहे. आणि ह्या बघा एवढाच मिळाला, एक गजरा तर होऊन जाईल आरामात. तर एवढं आपल्याला मिळालेले आहेत. आणि हे बघा इथं तर गोखरण पण आपली बहरलेली आहे. आता गोखरणला पण फुलं यायला स्टार्ट झालेली आहेत. ही डबलवाली आहे, याच्यामध्ये सिंगल येते, व्हाईटमध्ये पण येते. तर असेच आपल्या सगळ्या फुलांना मस्तपैकी बहर आलेला आहे. गोखरणीला पण आलेला आहे, मोगऱ्याला आहे, तगर आहे, जास्वंद आहे. तर असं सगळं क्लायमेट झालेलं आहे. तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर असा सगळा दिवस गेला.